नमस्कार, प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आज आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये एक तारी पाकातला साखरेचा आवळा मुरंबा बनवतोय. चला मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी आवळा मुरंबा बनवण्यासाठी 1 किलोच्या प्रमाणात आवळे घेतलेले आहेत. ते आवळे तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आवळा मुरंबा जर कधी तुम्ही बनवाल ना, तर शक्यतो आवळा मुरंबा बनवण्यासाठी डाग नसलेलेच आवळे इथे तुम्हाला वापरायचे आहेत. येते वेळेस नवरबांनी आवळे आणले, मात्र डाग असलेलेच घेऊन आले. त्यामुळे आता हा जो आवळा मुरंबा मी बनवते आहे तो जास्त दिवस टिकणार नाही. साधारण 1 ते 1.5 महिना हा आवळा मुरंबा मला चालू शकतो. तुम्हाला जर जास्त दिवस जास्त क्वांटिटीमध्ये आवळा मुरंबा करायचा असेल तर डाग नसलेले आवळे इथे वापरा, म्हणजे तो जास्त दिवस टिकेल आणि तो लवकर खराबसुद्धा होणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने आवळे स्वच्छ पाण्याने मी धुवून सुती कापडामध्ये छान असे ते कोरडे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, स्वच्छ पाण्याने धुवून इथे सुती कापडामध्ये हे आवळे छान असे मी कोरडे करून घेतलेले आहेत. आता हे कोरडे केलेले आवळे जर तुम्हाला कुकरमध्ये वाफवायचे असतील तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वाफवू शकता, पण इथे मी चाळणीमध्ये वाफवणार आहे. आता मी चांगल्या प्रकारे एक आवळे चाळणीमध्ये ठेवून घेते आणि एका साईडला मी लगेचच पाणी गरम करायला ठेवलं होतं भरपूर कढईमध्ये. तर चाळणीमध्ये ठेवलेले आवळे आता कढईमध्ये चाळणी ठेवून घेऊया आणि त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया. जाम झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटे छान वाफवून घ्यायचे. तर पहा, आता 10 ते 15 मिनटे झालेले आहेत आणि आवळे मस्तपैकी आपलं वाफवलेली आहेत. तर पहा, आवळ्यांना कशा छान अशा चिरा पडत आहेत ना, अशा चिरा पडायला लागल्या की म्हणायचं आपला परफेक्ट आवळा वाफलेला आहे. तर पहा, चेकसुद्धा करून दाखवलं आहे. आता आपण या आवळ्याच्या छानशा अशा फोडी तयार करून घेऊ. आता तुम्हाला ज्या ज्या साईडला आवळ्याला चिरा पडलेल्या दिसतात ना, त्या साईडने तुम्हाला या आवळ्याच्या छान अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर चला, आता मी या आवळ्याच्या छान अशा फोडी काढून घेते आणि बीसुद्धा बाजूला काढून घेते. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचत आहेत. आणि अशा छान छान रेसिपीज रोज तुम्हाला पाहायच्या असतील तर अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. तर बघा, आता मी चांगल्या प्रकारे या आवळ्याच्या छान अशा ज्या बाजूने तुम्हाला आवळ्याच्या चिरा पडलेल्या दिसतात ना, त्या बाजूने मी या आवळ्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. तर पहा, आवळेला व्यवस्थित बरोबर चिरा पडल्यामुळे सगळ्या समान अशा या फोडी तयार झालेल्या आहेत. तर आता आपण लगेचच आवळा मुरंबा बनवायला घेऊया. त्यासाठी आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गॅस पेटवून घेते आणि ज्या आपण तयार केलेल्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या फोडी आपण कढईमध्ये टाकून घेऊया. आता आपण आवळे 1 किलोच्या प्रमाणात वापरले होते. आता 1 किलो आवळ्याला मी अर्धा किलोच्या पण कमी साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला खूपच जास्त गोड आवडत असेल ना, तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण जास्त कमी जास्त करू शकता. हलवायचं आहे ना. आता जोपर्यंत साखर विरघळत नाही ना, तोपर्यंत पाण्याचा एकही थेंब न घालता ही तुम्हाला साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. या आवळ्यामध्ये साखर तुम्ही जशी जशी हलवाल ना, तसं तसं साखरेचं पाणी सुटायला लागलेलं दिसेल तुम्हाला. त्यामुळे सतत एकही पाण्याचा थेंब न घालता तुम्हाला सलग हलवत राहायचं आहे. जोपर्यंत साखरेचं पाणी होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सतत हलवत राहायचं आहे. तर पहा, आता साखर पाणी सोडायला लागलेली आहे. आता या आवळ्यामधली पूर्णपणे साखर मी वितळून घेते. तर बघा, आवळ्यामध्ये जी टाकलेली साखर होती ना, ती पूर्णपणे त्या साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आणि पाणी सुटलेलं आहे पूर्णपणे साखरेला. पाण्याचा एकही थेंब न घालता म्हणजे पाकासारखं आपलं हे तयार झालेलं आहे आवळा मुरंबा बनवण्यासाठी.
आता पूर्णपणे साखर वितळलेली आहे आणि याचा पाक तयार झालेला आहे. पण पाक घ्यायचा कसा आवळा मुरंबा बनवण्यासाठी, तर चला सांगते. आता पूर्णपणे साखर वितळल्यानंतर त्याला छान असा फेस येईल बरं का. पूर्णपणे साखर वितळल्यानंतरच फेस यायला सुरू होतं. तर फेस आल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे. हलवल्यानंतरच तुम्हाला समजेल की आपला पाक कसा तयार करायचा आहे. तर पहा, आता मी तुम्हाला सांगते. साखर टाकल्यानंतर पूर्णपणे पाण्याचा एकही थेंब न घालता साखर पूर्णपणे पाण्यासारखी वितळू द्यायची. त्यानंतर फेस येऊ द्यायचा आणि फेस आल्यानंतर एक कमी गॅसवरती 10 मिनिटे असंच ठेवून द्यायचं. बरोबर तुमचा एकतारी पाक तयार होतो आणि खूप जास्त हा आवळा मुरंबा टेस्टी बनतो बरं का. एक वेळेस नक्की बनवून पहा. साखर वितळल्यानंतर पूर्णपणे एक 10 मिनिटे फेस आल्यानंतर हलवून घेतलं आणि पहा, आता 10 मिनिटानंतर तुम्हाला हा पाक मी चेक करून दाखवते. तर चेक करण्यासाठी काय करायचं, तुमच्याकडे एक कुठलीही प्लेट असेल, प्लेट घ्या किंवा मग हातावरती बोटावरती सुद्धा हा पाक तुम्ही चेक करू शकता. आणि जर बिना डागाचे आवळे जर घेतले ना तुम्ही आवळा मुरंबा बनवण्यासाठी, तर हव्या तितक्या दिवस तुम्ही ना हा आवळा मुरंबा स्टोअर करून ठेवू शकताय. आणि बनवल्यापासून एक 7 ते 8 दिवस याला छान असं मुरू द्या, म्हणजे तो अजून टेस्टी लागेल खायला. मुरल्यानंतर खरंच एक नंबर टेस्ट लागते याची. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटते, कारण माझा आवळा मुरंबा प्रचंड असा फेवरेट आहे. तर तुम्ही नक्की बनवा आणि नक्की कमेंट करा बनवला आहे का नाही, कसा झाला तो पण सांगा. आवडली असेल रेसिपी मनापासून तर एक लाईक नक्की करा. चला भेटते पुढच्या अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.